अंतर्लीन करतो मी. आजकाल स्वार्थी जुने आहे. स्वार्थ सोडून कोणी कामच करत नाहीये लाडभाऊ. स्वार्थ सोडून कोणालाही वेळ नाही आज. मी 24 तास माझ्या समाजासाठी देतो. माझे लेकरं किती वेळेत हे सुद्धा मला माहित नाही या समाजासाठी. माझा बाप कुठे आहे, माझी आई कुठे आहे हे सुद्धा मला माहित नाही. हे रिअल सांगतो मी. माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावरती मला आनंद बघायचा, आरक्षण घेतो. मी कुठं वाईट वागलो? मग का आमच्यावर दोष? बोललो असतो तुम्ही मालक आहेत थोडक्यात. काय झालं बोललो म्हणून? मालकत्व तुम्हाला स्वीकारायचंय, पालकत्व तुम्हाला स्वीकारायचंय. समता ठेवा ना उचित बोललेले. काय फरक पडला? राजकारणात हे पचावं लागतं, समाजकारणात हे पचावं लागतं, तर तुम्ही उंचीवर जाणार. कोणालाही वाटत नव्हतं 75 वर्षातलं बलाढ्य असणारं काँग्रेस संपल म्हणून. तेव्हा भाजपचे 1-2च होते, मोजी तर सुद्धा येत नव्हते बोटावर कुडशी घेत म्हणून. संपलं ना, संपलं ना. तुम्ही त्या गर्वात जाऊ नका हे म्हणणं आहे आमचं. हे तळतळ समजा. आता आम्ही आलोत म्हणजे आमचं कोणीच काही करू शकत नाही. संपू शकतं बरं का. इतकं झाल्यावर असंतोष जर बिघडला, लोकांचं जर मन दुखत गेले, मराठींचे मन का दुखवतं तुम्ही? कमवून दुखवता. काय केलं आम्ही तुमचं पाप? आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय पाप केलं? कम मन दुखवता. मला तुमच्याकडून उत्तरच पाहिजे. तुम्हाला भांडायचंच आहे आम्हाला. होऊन दे काय व्हायचं. काय पाप केलं माझ्या लेकरांनी? का शिकू नये त्यांनी असं म्हणणं आहे तुमचं? त्यांनी नोकरीला लागू नये असं म्हणणं आहे का तुमचं? आम्ही तुमच्या जात, तुमचा एक शब्द होता, मुख्यमंत्री आपल्या जातीचा नाही, तरी त्यांनी आपल्याला आरक्षण दिलं किंवा अनेक गोष्टी दिल्या. कुणी नाकारलं? ती आपल्या जातीचा नाहीये तरी दिलं. नाकारलं कुणी? ह्याच बोलतो का मीडियात बोललो ना राव. तुम्ही गॅजेटियरचा JR दिल्यापासून बघा तुम्ही. मुख्यमंत्र्याला विखे पाटील साहेबांना श्रेय दिले मी ते डायरेक्ट. आणि ह्या 8 महिन्यात फडणवीस साहेबाला बोललेला मला दाखवा. या 8 महिन्यात म्हणतो मी तुम्हाला. मी ह्या 8 महिन्यात तुमच्याबद्दल कधीच भांडलो नाही. तुमचा सन्मानच केला नाही. तुम्ही भांडा ना. माझं ते मतच नाहीये. आमचं घराणं कोणी ऐकून घ्यायचं? आमची तळतळ कोणी ऐकून घ्यायची? आम्ही मुख्यमंत्र्याला बोललोच नाहीत हे 8 महिन्यात. तुम्ही आता आम्हाला भाऊ म्हटलात ना. पण मला हे तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. मी ऐकलं ना दादा. मला माहित नाही असं आहे का तुम्ही जे म्हटलं. बघा आता तुमची तळमळ तुमचं पूर्ण ऐकून घेणार आम्ही. तुम्हाला कधी आम्ही ऐकून घेणार नाहीत असं नाही. आजचा दिवस हे समाजाच्या खूप इतिहास आहे. महाराष्ट्रातले मराठ्यांचे लोक, तुम्ही शहरात राहताय, खेड्यातले मराठ्यांचे लोक आऊत जरी आहेत असले तरी मोबाईल दांडीला बांधते. तुम्हाला पाहिजे असले व्हिडिओ देतो. पण जरांगे पाटील काय बोलतो ना आज अंतरवलीत काय, कमीत कमी 6-5